आज आमची जी सुधाकर शहाणे ही जी नवीन मतपेढी तयार जे ओपन झालेली आहे त्याच्यामागं अतिशय जे त्याग आहे, थोरा मोठ्यांची परंपरा आम्हाला लाभलेली आहे. आमच्या जुन्या पिढीला इथं कंप्लीट 100 वर्षाचा काळ गेला. 3 पिढ्या या संगमेरमध्ये स्थायिक झाल्या आणि आमचा अख्खा ग्राहक वर्ग हा नगर जिल्ह्यामध्ये असल्यामुळे आम्हाला दुसरी शाखा ही ओपन करणं गरजेचं होतं. म्हणून आज आम्ही ती शाखा सुरू करीत आहोत. पहिली शाखा इथं कुंभाराळा याच नावाने आहे. आता शाखा नंबर 2 सय्यद बाबा चौकीचं सुरू होत आहे. माझे थोरले चिरंजीव अभिषेक हे सुद्धा CA झालेले आहेत, ग्रॅज्युएट आहे, डबल ग्रॅज्युएट. धाकटा मुलगासुद्धा इंजिनियर झालेला आहे. पण मी त्यांना धंद्यामध्येच करिअर करायला सांगितले असल्यामुळे त्यांनी धंद्यामध्ये उत्तमरित्या करिअर केलेलं आहे आणि यशस्वीपणे त्यांनी धंदा केलेला आहे. त्याच्यामुळं आज आम्ही ही दुसरी शाखा सुरू करीत आहोत. आजच्या या शुभप्रसंगी आमचे संपूर्ण ग्राहक, मित्र कंपनी, माझे सगळे सोयरे उपस्थित राहिल्यामुळे मी सर्वांचे इथं जाहीर आभार मानत आहे. मी अभिषेक सुधाकर शहाणे. आज आमची नवीन दुसरी शाखा चालू होती, सुधाकर शहाणे ज्वेलर्स, मेन रोड कॉर्नर, सय्यद बाबा चौक इथे. जवळजवळ 1900 पासून आमच्या आजोबा मानाजी गणुशेठ शहाणे यांच्यापासून ही पिढी चालू झाली. ही तिसरी पिढी आत्ता कार्यरत आहे. आता ही आमची सर्वात मोठी शोरूम हा चालू होत आहे. या प्रसंगी मी सांगू शकतो की आमच्याकडे सर्व प्रकारची व्हरायटीज आहे. टेम्पल आहे, बंगाली काम आहे, साऊथ इंडियन आहे, सर्व प्रकारचा माल आहे आणि सर्व हॉलमार्कमध्ये मिळेल. गव्हर्नमेंट पासिंग आहे. आम्ही गव्हर्नमेंट रजिस्टर सराफ पिढी आहोत. त्यामुळं आपल्याला एक वेळ आम्हाला भेट देऊन आपल्या सेवेची आम्हाला संधी द्यावी. धन्यवाद. प्रसंगी आज आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन. पहिली शाखा कुंभाराळ्यावर आहे, शहाणे ज्वेलर्स या नावाने, आणि आता दुसरी शाखा सय्यद बाबा चौक मेन रोड या ठिकाणी आज आमचं सुरू होत आहे. आमचं जुनी पिढी आहे आणि माझे दोन्ही मुलं पण हाच व्यवसाय करतात. मुलं शिकलेले आहे. आम्ही कष्टातून सगळं उभं केलं आहे आणि माझे मुलं चांगल्या रीतीने हा व्यवसाय पार पाडतात आणि विश्वास संपादन करून माझ्या मिस्टरांचं संपादन करून मुलांनी प्रगती केली आहे धंद्यामध्ये. बेंद्रे हे माझ्या मेवण्यांचं आणि बहिणीचंच दुकान आहे आणि अभिषेक हा लहानपणापासून माझ्याकडं शिकलेला आहे. अभिषेक आणि टिलू दुकानात यायचे. आदित्य हे हुशार आहेत, दोघंजणं व्यवस्थित, त्यांना नॉलेज आहेत आणि सचोटीने व्यापार करणार आहेत. माझ्या त्यांना शुभेच्छा.
श्री माननीय सुधाकर शेठ शहाणे हे संगमनेरमधील अतिशय परिचित आणि प्रतिष्ठित व्यापारी आहे आणि माझ्या त्या विश्वसनीय आहे आणि इथे निश्चितच ग्राहकांना छान व्यवस्थित माल मिळेल, सोन्याचा दागिने विश्वासू मिळतील आणि माझ्या हार्दिक शुभेच्छा आहे त्यांना. आणि या दुसरी त्यांची जी शाखा आहे ही हिला पण भरभराट येऊ, यश मिळो ही सदिच्छा. थँक्यू. सुधाकर शहाणे या नवीन पिढीचं आज शुभारंभ होत आहे. या प्रसंगी त्यांनी या पुढच्या मागच्या काळामध्ये भरपूर हालापिष्ट सहन करून त्यांचं नाव रूपाला आणलेलं आहे आणि आता हे जुनी त्यांची दुकानं कुंभारवाड्याला आहे आणि नवीन दुकान इकडं आता बाजारपेठमध्ये चालू करत आहे. त्यांच्या या दुकानला माझ्या वापगावकर परिवाराच्या तर्फे शुभेच्छा. ठिकाणी होत आहे 12:30ची वेळ ही उद्घाटनाची आहे आणि आत्ता या निमित्तानं सगळी नात्या गोत्यातली मंडळी आणि सुधाकर शहाणे ज्वेलर्स याचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. पुण्यातून आलेले पवार साहेब यांच्या शुभ उद्घाटनामध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. दीप प्रज्वलन केलं जात आहे टाळ्यांच्या गजरामध्ये आम्हीला आलेल्या झाडांचा जो आजपासून या परिसरात गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि या निमित्तानं परिवारातील सगळे सदस्य आज आपल्या सगळ्यांचं आनंदानं स्वागत करत आहेत. डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब सन्माननीय या कॉम्प्लेक्सचे सर्वेसर्वा अखिल भारतीय क्षत्रिय समाजाचे सन्माननीय व्हाईस चेअरमन जयवंतरावजी हिरालालचा पवार साहेब, राजनगरचे सुप्रसिद्ध सोन्याचा व्यापारी वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्सचे सर्वेसर्वा ज्ञानेश्वर माऊली वापगावकर, त्यांचा संपूर्ण परिवार आणि मी आदरणीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, आदरणीय संपूर्ण शहाणे परिवारासोबत डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, डॉक्टर सुधीरजी तांबे यांचा सन्मान मंचावरती संपन्न केला जाईल. मी सन्माननीय सुधाकरजी शहाणे साहेब यांना विनंती करते आपण मंचावरती यावं. मी तसेच आदित्यजी शहाणे आणि अभिषेक शहाणे दोन्ही बंधूंना विनंती करते ते शहाणे आणि अर्थात सुधाकरजी शहाणे साहेब टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. जयवंतराव पवार यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना धन्यवाद देऊया. आणि कोणताही कांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. आणि यानंतर ते ज्ञानेश्वर माऊली वापगावकर यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. त्यांना धन्यवाद देऊया. वा व्याही व्याही असावेत तर असे आणि सुंदर तालन उभं राहण्यापाठीमागं ज्यांचं डॉक्टर अमित शहाणे यांना विनंती करते की आपण टाक साहेबांना सन्मानित करावं. आपल्या शुभ असे करतायत. यानंतर सागरजी जुन्नरकर. संगमनेर शहरामध्ये आज शहाणे परिवाराचं हे दुसऱ्या अशा भव्य अशा शोरूमचं इथे उद्घाटन होत आहे आणि तो इथे आमचे मित्र जयवंतराव पवार यांच्या शुभ हस्ते झालेला आहे आणि ते एक चांगलं उत्तम असं शॉपिंग कॉम्प्लेक्स जयवंतरावनी इथे निर्माण केलेलं आहे. शहाणे परिवार हा खऱ्या अर्थाने संगमनेरचा एक खूप प्रतिष्ठित असं एक घराणं आहे. त्यांचे इथे अनेक नगरपालिकेमध्ये मधुकरराव शहाणे हे सर्व एक म्हणजे परंपरा आहे, सामाजिक कामाची परंपरा आहे.
त्याचप्रमाणे उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा एक खूप मोठं नाव शहाणे परिवाराचं आहे. आता सोन्याचं व्यवसाय म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की लोकांना एक विश्वास वाटला पाहिजे. लोक कुठे जातात सोनं खरेदी करायला, जिथे त्यांना एक विश्वास वाटतो की आपल्याला एक 100 नंबरी सोनं मिळेल, म्हणजे चांगलं योग्य प्रतीचं सोनं मिळेल अशी खात्री जिथे असते तिथेच लोक त्या ठिकाणी मोठ्या समुदायाने जात असतात. आणि म्हणून शहाणे परिवाराने हा पिढ्यानपिढ्या हा विश्वास संपादन केलेला आहे, विश्वास टिकवलेला आहे आणि हा विश्वास वृद्धिंगत होत आहे. असा शहाणे परिवाराचं खऱ्या अर्थाने सर्व काही एक परंपरा एक लौकिक आहे. आणि म्हणून या लौकिकाला साजेचं काम नवीन पिढी आदित्य आणि अभिषेक यांचं मी अभिनंदन करतो. विशेष शहाणे परिवाराचे जावई बापू नवीन फॉर्मचं उद्घाटक आमचे मित्र, आमच्या समाजाचे अखिल भारतीय व्हाईस चेअरमन आदरणीय जयवंतराव पवार. शहाणे परिवाराचा माझा संबंध गेल्या 3 पिढ्यांचा. सुधाकर शेठ, मधुकर शेठची आई आणि माझी आजी ह्या मैत्रिणी होत्या. आणि माझे वडील काका मधु शेठचे अतिशय चांगले मित्र होते. आणि आता पुढची जी पिढी आहे ती माझ्या मुलांची मैत्री आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, पूर्वी आपलं गल्लीत दुकान होतं, आताही आपण खाली माझं ऑफिस इथं वरती आहे, शहाणे माझ्या शेजारी असले, हा आणखी तुझ्या सरकारला योग्य आहे. ज्यावेळी मला आठवतं त्यांचे वडील, आम्ही शाळेत जायचो लहानपणी, यांची सध्याची जी दुकानं आहे तिथे ते नळीचा हे होतं, ते शेगडी असायची, त्याच्यावर ते सोनं घडवायचे. तेव्हापासून या 3ऱ्या पिढीमध्ये तालुक्यामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल एक सचोटी नाव म्हटलं की मधुकर शेठ शहाणे यांचं नाव घेतलं जायचं. बाकीच्या गावात इतर पिढ्या आल्या पण त्यानंतरच्या जुनी पिढी जर संगमनेरातली म्हटली तर मधुकर मानाची शहाणे ही पिढी सर्वात जुनी पिढी म्हणता येईल. आणि त्यांचं आज एक नवीन दालन इथं सुरू होतं आहे. निश्चितच सचोटीच्या जोरावर त्यांना या दुकानात निश्चितच भव्य दिव्य असं यश मिळणार आहे. मी आमच्या समाजाच्या वतीने, संगमनेर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि याचा मला विशेष आनंद आहे. आणि मुलांसाठी जरी शाखा टाकली तरी मी सकाळी त्याचा आग्रह धरला की म्हणलं नवीन फर्म आहे, नाव तुमचं आहे अजून, तर काही कालावधीसाठी तुम्ही इथं थांबावं, एकदा वळण बसू द्यावं. आणि मग त्याचा प्रेमानं दिला आहे, बघूया कसा पाळता येते. आणि या फर्मला मी कडणे परिवाराच्या वतीनं, या व्यापारी संकुलातील सर्व माझे मित्र व्यावसायिक यांच्या वतीनं या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा देतो. हरीश कुमार सोनार आज आवर्जून शहाणे कुटुंबावर सोन्याचं दुकान म्हणजे सोन्याच्या जागेत सोन्याचं दुकान अशा पद्धतीचं या ठिकाणी हे दालन उभं राहिलेलं आहे. मी काय शुभेच्छा देणार, या ठिकाणी साक्षात विठ्ठल रुक्माई या ठिकाणी या वास्तूच्या रूपानं या ठिकाणी शहाणे परिवाराला आशीर्वाद द्यायला उपस्थित आहे. कारण आशीर्वाद देणं भगवंताचा एक मान आहे. आपण पोरांना फक्त शुभ आशीर्वाद त्याच्यासाठी देतो का त्यांनी कुठं पाऊल चुकू नये. माझी फक्त एवढीच विनंती आहे का हे फर्म जवळजवळ माझ्या अंदाने 60-70 वर्षापासून मी पाहतो तसं शहाणेचं फर्म हे नावारूपाला येऊन चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करून राहिलेले आहेत. आणि एक वेगळं नाव त्यांनी अख्ख्या तालुक्यात नगर जिल्ह्यात त्यांनी केलेलं आहे. असंच त्यांचं वैभव विठ्ठल रुक्माईच्या कृपेनं असंच वाढत जावं, परमेश्वर त्यांच्या मागं कायम उभं राहू. कारण ही वास्तू आहे ही परमेश्वराची आहे आणि परमेश्वराची वास्तू असल्यामुळे मी माऊलीला सांगितलेलं आहे का ह्या परमेश्वराच्या वास्तूत काही कमी जास्त होणार नाही, जास्तच होणार पण कमी होणार नाही. उपस्थित श्रीयुत माऊली साहेब टाक, सांगितलं तर सोन्याचाच दिवस आहे. सुवर्णकाराकडे सोन्याचा दिवस हा सगळ्यात महत्त्वपूर्ण असतो. सोन्यावर त्याचं सगळं जीवन अवलंबून आहे. सोन्यासारखं त्याने राहावं आणि सोन्यासारखं लोकांना करावं, आधी केले आणि मग सांगितले. आणि दुसरी गोष्ट भगवद्गीतेतील एक गोष्ट अशी आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. मित्रहो, आपण कुठलंही कार्य करत असताना फळाची अपेक्षा न करता ते सरळ सतत कार्य करत राहिले तर त्याच्यातून आपल्याला अवचितच फळ मिळतं आणि तेही फळ चांगल्या पद्धतीचं मिळतं. सुवर्णकार समाज आणि सुवर्णकाराचा धंदा हा खरं पाहिलं तर नीतिमत्तेवर फार आधारित आहे.
जेवढे लोकांना तुम्ही नीतिमत्तेने सर्व काही व्यवहार करणार तेवढा तुम्हाला तुमचा उत्कर्ष होईल. आणि मला विश्वास आहे की बऱ्याच पिढ्यांपासून शहाणे कंपनीमध्ये, शहाणे फॅमिलीमध्ये हा व्यवसाय चालू आहे, धंदा चालू आहे आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत आहे. याचं कारण हे एकच आहे की माणसाची नीतिमत्ता शुद्ध असते तर जीवनात आनंद प्राप्त होतो, लोकांना आनंद देता येतो आणि व्यवसायाची भरभराट होते. या दृष्टिकोनातून मी जास्त बोलत नाही, आपला वेळ घेत नाही. त्यांच्या या धंद्यामध्ये, सुवर्णकाराच्या सोन्या चांदीच्या धंद्यामध्ये, ज्वेलरीच्या धंद्यामध्ये त्यांना उत्तरोत्तर यश लाभो.